आमच्या घरात आहे ना पावटा हा प्रकार जाम आवडतो कारण सातार सासर आहे आणि तिथे घेवडा आणि पावटा आणि याचे खूप सारे प्रकार बनवले जातात. आता पावटा आणि घेवडा काही काही जणांना वाटतं सेमच आहे पण अजिबात नाही. हे दोनही वेगळं वेगळं आहे. पण पावटा आणि बटाटा रस्सा बघा काय भन्नाट दिसतोय. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण पावटा आणि बटाट्याची रस्सा भाजी तीही झटपट फटाफट कुकरमध्ये कशी बनवायची ती बघणार आहोत. पावटा आमच्या घरात सगळ्यांना प्रचंड आवडतो आणि बऱ्याच जणांना आहे ना पावटा आणि घेवडामधला फरक कळत नाही. बरेच जण घेवड्याला पावटा आणि घेवडा आणि बऱ्याच जणांचं असं मत आहे की पावटा आणि घेवडा दोनही सेमच आहे. अजिबात नाही, दोनही वेगळे वेगळे आहेत. तर असो, तो फरक मी नंतर सविस्तर सांगेलच तुम्हाला. पण हा पावटा आहे. या पावट्याच्या शेंगा आहेत या अशा फोडल्या, जसा वाटाणा आपण सोलतो तशा फोडल्या की यामध्ये असा हा मस्त टपोरा पावटा निघतो. किती जणांना वाटतं पावटा आणि घेवडामध्ये फरक आहे आणि किती जणांना यातला फरकच कळत नाही, कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग आता या निवडलेल्या जो पावट्याच्या बिया आहेत तव्यामध्ये तेल गरम केलंय आणि या हलक्याशा भाजून घ्यायच्या. खूप नाही, एक 3 ते 4 मिनिटं. हे भाजल्यामुळे काय होतं ना, एकतर चव खूप छान येते या पावटा बटाटा रस्स्याला आणि या शिजतात देखील खूप पटकन. चला, या शेंगा छानपैकी भाजून झालेल्या आहेत. आता या काढूयात डिशमध्ये. परफेक्ट. आता याच तव्यामध्ये याचं वाटण तयार करून घेऊयात. सो शेंगदाणे घ्यायचे आणि हे शेंगदाणेही छान भाजून घ्यायचे. चला, छानपैकी ना खमंग असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. यामध्ये घालू सुकं किसलेलं खोबरं आणि थोडंसं जिरं आणि हात एकत्र तीनही गोष्टी छान भाजून घेऊयात. हे असं मस्त भाजलं ना जिरं की काय सुंदर सुवास तरवळतो. त्याची चवही खूप छान उतरते त्या भाजीमध्ये. चला तर मग मस्त हे भाजून झालेलं आहे. गॅस करते बंद आणि हे मिश्रण पूर्ण थंड करून घेऊया. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग हे सगळं भाजलेलं जिन्नस थंड झाले की यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे, कोथिंबीर घालायची आणि याचं छान वाटण तयार करून घ्यायचं. सुकंच वाटण करायचं, पाणी घालून रसरशीत वाटण करायची अजिबात गरज नाही. आणि हे तयार आहे. आता फोडणी करून घेऊयात. चला, आता भाजी फोडणीला घालूयात. तेल गरम केलेलं आहे कुकरमध्ये. सगळ्यात आधी थोडंसं लसूण जो ठेचून घेतला आहे हा ठेचलेला लसूण घालूया. हलकासा लसूण परतून घेतला की यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा. साधारण 1 कांदा पुरेसा होतो आणि कांदाही छान आता परतून घेऊया सोनेरी रंगावर. चला, कांदा मस्तपैकी सोनेरी रंगावर परतून झाला की हे जे मसाल्याचं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे हे यामध्ये घालूया. हे छानपैकी परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत. वाह, सुंदर दिसतं. हे छानपैकी आता परतून झालं की मसाले घालायचे. आपलंच मधुराज रेसिपीचा संडे मसाला ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. जाऊन नक्की एकदा तरी ट्राय करून बघा. आणि ऑनलाईन ऑर्डर नसेल करतायत तर मग व्हॉट्सॲपवर देखील ऑर्डर करू शकता. चमचाभर संडे मसाला, चमचाभर बॅडगी मिरची. बॅडगी मिरचीमुळे रंग सुरेख येतो आणि पदार्थ पचायला हलका जातो. आता यात चवीनुसार मीठ घालायचं आणि हे छान असं परतून घेऊयात मसाला. आहा हा, मसाला घातल्यावर असा मस्त सुवास तरवळतो म्हणून सांगते, त्या पात आहे. आता यामध्ये घालूयात या ज्या पावटा आहे जो आपण छान भाजून घेतलेला आहे हा. त्याचसोबत बटाट्याच्या फोडी, 1 बटाटा घेतला. छान हा मसाला यामध्ये कोट करूयात. यामध्ये घालूयात पाणी. बटाट्याला देखील पाणी सुटतं त्यामुळे पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितपत दाटसर तुम्हाला भाजी हवी, कितपत सैल हवी त्याप्रमाणे
करू शकता. तर मी साधारण 1 कप पाण्याचा वापर केला आहे. वा, मस्त रसरशीत भाजी दिसते. झाकण लावूयात. वाफेवर 10 मिनिटं शिजवून घेऊ शकता किंवा मग मध्यम आचेवर 1 शिट्टी काढली तरी ही भाजी फटकन शिजून तयार होते. पावटा बटाट्याची भाजी मी फक्त वाफवून घेतली. मी शक्यतो शिट्टीवर नाही शिजवत. वा, आहा हा, काय सुवास येतो याचा. झाकण उघडल्या आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. परफेक्ट अशी झाली आहे. मला ना फार अशी रसरशीत भाजी नाही आवडत, म्हणजे पातळ ही अशी भाजी आमच्याकडे घरात सगळ्यांना आवडते. पण जसं मी सांगितलं, तुम्हाला हवं असेल तर पाणी जास्त घाला आणि एकदम रस्सा पावटा तुम्ही करू शकता. हा पावटा मस्त गरमागरम भाकरी आणि पातळ करायची भाजी आणि त्याच्यात चुरून चुरून खायचं, काय लागतं तुम्हाला सांगतो. आणि बुक्केने फोडलेला कांदा बाजूला असेल तर क्या बात आहे. चला, माझा आजचा बेत तर ठरलेला आहे. पुन्हा भेटूयात अशाच मस्त खमंग रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.